नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पाचवा टॉपिक, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा जो टॉपिक आहे तो कोणता आहे? पाचवा टॉपिक आहे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेन वी कन्सिडर ॲट द सेम टाइम म्हणजे एकाच वेळी टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे जेव्हा आपण दोन चलातील एक रेषीय समीकरण एकत्र घेऊन त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून एक्स किंवा वाय ची जेव्हा एक युनिक व्हॅल्यू म्हणजे सोल्युशन आपण काढतो ना, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे ते दोन इक्वेशन जे आहेत ते दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक म्हणजे ते व्हेरिएबल जे आहे त्याच्यामधून आपल्याला एक युनिक सोल्युशन मिळेल. त्याला काय म्हटलं जातं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला जो आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये a आणि b जो आहे याची किंमत ही कधीही शून्य नसते. कारण का? a ची जर किंमत आपण इथं शून्य ठेवली तर ही टर्म काय होईल? शून्य होईल, म्हणजे 0 होईल. मग इथे काय मिळेल आपल्याला? by प्लस c मिळेल. मग by प्लस c जर a ची किंमत आपण 0 ठेवले तर आपल्याला काय मिळेल? हे इक्वेशन मिळेल इज इक्वल टू 0. 0 इंटू एक्स 0 म्हणजे आपल्याला काय मिळेल? by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन आहे, पण वन व्हेरिएबल आहे. हे टू व्हेरिएबल नाही. तुम्ही काय शिकता आहात? टू व्हेरिएबल शिकताय. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे a ची किंवा b ची किंमत जर शून्य ठेवली तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकत नाही. तर आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनकडे जर बघितलं तर हे a आणि b जो आहे काय ते कोइफिशियंट आहेत. हे दोन्ही काय आहेत? कोइफिशियंट म्हणजे सहगुणक. आणि x आणि y जे आहे ते काय आहेत? व्हेरिएबल आहेत. म्हणजे या इक्वेशन मध्ये एकूण व्हेरिएबल किती आहेत? दोन. कोणकोणते? x आणि y. आणि c जो आहे तो कॉन्स्टंट टर्म असतो. c हा कॉन्स्टंट टर्म आहे. आता सगळ्यात मेन महत्वाचं की x आणि y या व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे म्हणजे यांचा जो घातांक आहे तो घातांक किती आहे? तो घातांक म्हणजे इंडेक्स जो आहे हा इंडेक्स हा नेहमी 1 असतो. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधील जे दोन इक्वेशन दिलेले असतात ते भाग पुढे त्या व्हेरिएबलचा जो इंडेक्स असतो हा इंडेक्स नेहमी 1च असतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधील जो इंडेक्स असतो तो 1 असतो. नंतर हा पहिला नियम. दुसरा नियम काय सांगितलाय? हा व्हेरिएबल जो आहे हा व्हेरिएबल हा अंडर रूट मध्ये नसतो. नंतर तिसरा नियम, व्हेरिएबलची जी पॉवर आहे, व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स कधीही निगेटिव्ह नसतो. काय नसतो? निगेटिव्ह नसतो. चौथा काय सांगितलाय? या व्हेरिएबलची जी पॉवर आहे म्हणजेच इंडेक्स, हा इंडेक्स हा कधीही 1/2 नसतो. दुसरं पाचवं काय सांगितलंय? व्हेरिएबल हे कधीही डिनोमिनेटरला नसतात. म्हणजे एक्स वाय जे तुम्ही एक्स आणि वायच्या ठिकाणी जे व्हेरिएबल तुम्ही सपोज केलेले असतील हे व्हेरिएबल कधीही डिनोमिनेटरला नसतात. हे 5 नियम ध्यानात ठेवा. हे जे नियम आहेत ते कशासाठी? याच्यासाठी. म्हणजे हा व्हेरिएबल म्हणजे एक्स आणि वाय हे याच्यासाठी हे 5 रूल आहेत. तर यानंतर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे सॉल्व्ह करण्याचे दोन मेथड आहेत. किती मेथड आहेत? ते 2.
एक इलिमिनेशन मेथड आणि दुसरा जो आहे तो कोणता, सबस्टिट्यूटिंग मेथड. सबस्टिट्यूटिंग मेथड. आणि 10वीला जो आहे तो तिसरा मेथड आहे तो कोणते, क्रेमर्स रूल. काय म्हणलं त्याला, क्रेमर्स रूल. हा 10वीचा भाग आहे, त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हटलं जातं. असे 3 भाग आहेत. तुम्ही शिकणार आहात फक्त हे 2 मेथड. कोणकोणते, इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूटिंग मेथड. आता या मेथडने आज आपण पाहणार आहोत 5.1. तर चला मग आपण 5.1 बघूया. प्रॅक्टिस सेट 5.1 त्याच्यामधील पहिला प्रश्न काय सांगितलाय बघा. बाय युजिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. म्हणजे तुम्ही 5 लिनियर इक्वेशन तयार करायला सांगितलेत तुम्हाला, म्हणजे एक्स आणि वाय हे व्हेरिएबल यूज करून. याच्यामधील पहिला प्रश्न आहे, कोणकोणते एक्स आणि वाय व्हेरिएबल जे आहे हे व्हेरिएबल्स काय करायला सांगितलेत, यूज करायला सांगितलेत. आणि याच्यावरून तुम्हाला काय करायला सांगितलंय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तयार करायला सांगितलेत. आता एक्स प्लस वाय हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तयार करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने यूज करायचं. फक्त एक करायचं की एक्स आणि वाय हे जे व्हेरिएबल आहेत या दोन्हीच्या मध्ये फक्त बेरीज किंवा वजाबाकी चिन्ह आलं पाहिजे. पहिले इक्वेशन काय सांगितले बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. नंतर काय सांगितलंय, दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7. तिसरं इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू 14. तुमच्या मनाला वाटतं ते काही पण लिहा, पण ह्या 2 टर्मच्या मध्ये बेरीज किंवा वजाबाकी असली पाहिजे. तिसरं, आता इथे एक्स आणि वाय व्हेरिएबल सपोज करायला सांगितलेत म्हणून याच्यामध्ये एक्स आणि वाय. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की लिनियर इक्वेशन जे आहे इन 2 व्हेरिएबल हे तुम्ही कोणतेही 2 व्हेरिएबल यूज करून तुम्ही 2 लिनियर इक्वेशन तयार करायला सांगितलेले असतात, तर त्यावेळी एक्स वायच्या ठिकाणी तुम्ही ए बी घेऊ शकता, पी क्यू घेऊ शकता, एम एन सुद्धा घेऊ शकता. म्हणजे ए टू झेड याच्यामध्ये 2 कोणतेही व्हेरिएबल सपोज करायची, पण त्याची पॉवर ही नेहमी म्हणजे इंडेक्स हा नेहमी 1 असायला पाहिजे. इथे 5x मायनस 2y इज इक्वल टू 10. नंतर 5वे इक्वेशन काय मिळेल आपल्याला, इथे 2x प्लस 5y इज इक्वल टू 50. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सपोज करू शकता. कारण एक्स आणि वाय ची किंमत, एक्स आणि वाय ची किंमत ठेवली काय जे काय असेल ती जर किंमत इथं ठेवली तर आपल्याला काय मिळणार आहे, 50 मिळणार आहे. इथं सुद्धा तीच पद्धत आहे. आता पुढचा प्रश्न काय सांगितलाय, राईट 5 सोल्युशन्स ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय. दुसरा प्रश्न काय सांगितला बघा, दुसऱ्यातील एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. या एक्स आणि वाय चे काय काढायला सांगितले तुम्हाला, सोल्युशन काढायला सांगितलेत. आता सोल्युशन काढायला म्हणजे या एक्स आणि वाय च्या ठिकाणी कोणत्या संख्या येतील की त्यांची बेरीज ही किती येईल, 7 येईल. इथं 5 आहे, इथं 2 घेऊ शकता, इथे 2 आहे, इथं 5 घेऊ शकता. इथं x इज इक्वल टू 10 असेल, इथं y इज इक्वल टू -3 असेल. कारण का ही x ची किंमत इथं ठेवली, y ची किंमत इथं ठेवली, प्लस मायनस मायनस होईल, 10 मधून गणा वजा 3 गेले तर 7 राहिलं. आता x इज इक्वल टू 4 असेल, y इज इक्वल टू 3 असेल, x इज इक्वल टू 3 असेल, y इज इक्वल टू 4 असेल. अशा पद्धतीने तुम्ही मेनी सोल्युशन जे आहेत तुम्ही काढू शकता याच्यामधून. याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न जो आहे, हा तिसरा प्रश्न इलिमिनेटिंग मेथड आणि सबस्टिट्यूटिंग मेथड या पद्धतीने आपण सोडवूया. हा तिसरा प्रश्न जो आहे, हा तिसरा प्रश्न दोन्ही मेथडनं आपण काय करूया,
ही गणित सोडवू. काय सांगितलंय? सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत बघा काय सांगितलंय, दोन व्हेरिएबल असलेले हे लिनियर इक्वेशन आहेत बघा. आता याच्यामधून इलिमिनेटिंग मेथड जी आहे, इलिमिनेटिंग मेथड म्हणजे काय? इलिमिनेटिंग मेथड मध्ये काय करतो आपण, एक सेम पेयर कन्वर्ट करून ह्या ज्या पेयर आहेत याच्यापैकी एक्स किंवा वाय ची जी टर्म आहे ती काय करतो आपण, कॅन्सल करतो. याला काय म्हणलं जातं, एलिमिनेटिंग मेथड. याच्यामधला पहिला रूल काय सांगितलाय बघा, अशा पद्धतीने जर तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दिला असेल तर पहिला रूल आहे की याचे सेम पेयर कन्वर्ट करणे, म्हणजे सेम पेयर असणं गरजेचं आहे. सेम पेयर असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सेम पेयर आहेत का? सेम पेयर नाहीत. मग सेम पेयर कन्वर्ट करायचे ते पण तुम्हाला सांगतो. दुसरं, सेम पेयर असल्यानंतर आता ह्या पहिल्या स्टेपनुसार जाऊया आपण. आता आपल्याला घालवणं काय योग्य वाटतंय, 5y की y, 5y म्हणजे y टर्म की x ची टर्म. तर आता x आणि 2x आहे, याचा कोएफिशियंट काय आहे, 2 आहे. याचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. पण इथे 2x असणं गरजेचं आहे, म्हणजे याला कशाने का मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने. आणि इथं y चा कोएफिशियंट हा 1 आहे आणि याचा y चा कोएफिशियंट 5 आहे. म्हणजे या दोन्ही सुद्धा टर्म एकसारख्या नाहीत. याचा अर्थ जर y घालवाय असेल तर या 5 ने काय करू लागेल, आपल्याला या वरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू लागेल. मग इथं लिहा, याला दिलेल्या इक्वेशनला नंबर लिहा, इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 5. पहिलं इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 4. याला कशाने मल्टिप्लाय करतोय आपण, 5 ने मल्टिप्लाय करतोय. म्हणजे या 5 ने या x ला एकदा मल्टिप्लाय करायचं, y ला पण मल्टिप्लाय करायचं आणि या 4 ला सुद्धा. मग आपल्याला इक्वेशन काय मिळेल, 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. म्हणजे या इक्वेशन मध्ये आपण काय केलं, कन्वर्ट केलं. हे मिळालं आपल्याला थर्ड इक्वेशन. आता बघा सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. हे सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन याच्यामध्ये हे सेम पेयर झालेत का, 5y 5y, बरोबर आहे का? आता हे सेम पेयर मध्ये कन्वर्ट केलं, पण या दोन्हीला चिन्ह कशा आहेत, दोन्हीला पण चिन्ह कशा आहेत, भिन्न आहेत. जर का साइन जर डिफरंट असतील, साइन जर डिफरंट असेल तर या दोन्हीची काय करायची, बेरीज करायची. एक वजा आणि अधिक असेल तर काय करायचं, एडिशन करायचं. मग इथं लिहा, ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सेकंड काय सांगितलंय, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. आणि थर्ड इक्वेशन 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. हे गेट कॅन्सल झालं, बरोबर आहे. इथे किती आलं, 7x इज इक्वल टू, या दोन्हीची बेरीज 21. हे इकडे मल्टिप्लाय आहे, 7 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 7. म्हणजे x ची जी किंमत आहे ती किती मिळाली, 7 21. हे आपल्याला x ची किंमत मिळाली. आता ही x ची किंमत जी आहे ते तुम्ही समीकरण 1 2 3 मध्ये कुठेही ठेवू शकता. मग आपल्याला योग्य कोणता आहे, फर्स्ट पुट किंवा सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट कोणता आहे लिहून घ्या, x प्लस वाय इज इक्वल टू 4. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय करायचं, x ची किंमत ठेवा. 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. मग इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, निगेटिव्ह. म्हणजे
y इज इक्वल टू 4 मायनस 3 आणि y इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 1 मिळेल. म्हणजे एक ची किंमत आपल्याला काय मिळाली 3 आणि y ची किंमत काय मिळाली 1. म्हणजे हे जे आहेत काय ते 3 आणि 1 म्हणजे 3 and 1 इज द सोल्युशन ऑफ दिस गिवन इक्वेशन. ही झाली इलिमिनेशन मेथडनुसार. इलिमिनेशन मेथडनुसार काय करतो या दोन्हीपैकी एक टर्म आपल्याला काय करावं लागते कॅन्सल करावं लागते. जर का समजा तिसरा नियम एक देतो साइन जर सेम असतील साइन जर सेम असेल एकसारखी मायनस मायनस असेल प्लस प्लस असेल तर त्या दिलेल्या दोन्ही इक्वेशनची काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो. काय करतो सबट्रॅक्शन. पण प्रथमतः आपल्याला दिलेले इक्वेशन हे नेहमी सेम पेअर मध्ये कन्वर्ट करावं लागेल ज्या पद्धतीने या ठिकाणी केलेले त्या पद्धतीने. आता ही जी मेथड आहे ही पण मेथड बघूया आपण. हेच गणित मी इथे घेतलेलं आहे सबस्टिट्यूटिंग मेथड. याच्यामध्ये काय करायचं जर का या इक्वेशन मधील कोणत्याही एका व्हेरिएबलची जर व्हॅल्यू आपण काढली असेल आणि ती जर इक्वेशन मध्ये पुट करायची असेल तर ती व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवायची नाही तर याच्यामध्ये ठेवायची. आणि याच्यामध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू जर आपल्याला पुट करायची असेल तर ती याच्यामध्ये ठेवायची याच्यामध्ये नाही. म्हणून आपल्याला काय घेणं योग्य आहे हे इक्वेशन फर्स्ट द्या याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. इथे लिहा टेक इक्वेशन फर्स्ट x प्लस y इज इक्वल टू 4. आपल्याला कशाची किंमत काढायची आहे x ची सपोज. म्हणजे x जे आहे बरोबर चिन्हाच्या इकडे ठेवायचं ज्याची किंमत काढायची आहे म्हणजे सॉरी ज्याची किंमत ठेवायची आहे ते व्हेरिएबल या इक्वल साइनच्या लेफ्ट साइडला ठेवायचं. बाकीच्या सगळ्या टर्म तिकडे पाठवायच्या. 4 ऑलरेडी आहे हे इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे गेल्यानंतर काय होईल निगेटिव्ह होईल. बरोबर आहे. म्हणजे x बरोबर काय मिळालं 4 मायनस y. आता इथं लिहा सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन. आता सगळ्यात मेन महत्वाचं आहे ही जी एक ची व्हॅल्यू आपण जी फाइंड आउट केलेली आहे कोणत्या इक्वेशन नुसार या इक्वेशन नुसार. म्हणजे ही किंमत परत आपल्याला याच्यामध्ये ठेवता येत नाही. ही किंमत आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवायचं. इक्वेशन नंबर सेकंड इक्वेशन लिहून घ्या 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. आता ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी हे उचलून ठेवा म्हणजे 2 इन ब्रॅकेट 4 मायनस y ब्रॅकेट कंप्लीट 5y इज इक्वल टू 1. या 2 ने या 4 ला एकदा मल्टिप्लाय करा आणि y ला एकदा मल्टिप्लाय करा. काय मिळेल 4 टू ज 8 मायनस 2y मायनस 5y इज इक्वल टू 1. या इथे काय आहे पॉझिटिव्ह आहे इकडे गेल्यानंतर काय होईल निगेटिव्ह आणि या दोन्हीची बेरीज मायनस 7y इज इक्वल टू 1 मायनस 8. इथे काय येईल मायनस 7y इज इक्वल टू मायनस 7. इथे चिन्हासहित हे 7 तिकडे पाठवून द्या. हे मायनस 7 डिवायडेड बाय मायनस 7 मायनस मायनस गेट कॅन्सल 7 एक्के 7 म्हणजे y ची किंमत काय मिळाली आपल्याला 1 मिळाली. बरोबर आहे. आता ही जी किंमत आहे y ची जी किंमत आहे या दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. मग काय मिळेल आपण y ची किंमत पुट करूया सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट पहिल्या इक्वेशन मध्ये. मग पहिलं इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 4 आहे म्हणजे y ची किंमत ठेवून टाका x प्लस 1 इज इक्वल टू 4. हे इथं पॉझिटिव्ह आहे इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल म्हणजे x इज इक्वल टू 4 मायनस 1 x इज इक्वल टू 3. म्हणजे इथं आपल्याला बघा सबस्टिट्यूटिंग मेथड आणि इलिमिनेशन मेथड एक ची किंमत 3 आली एक ची किंमत 3 आली. y ची किंमत 1 आहे y ची किंमत 1 आहे. दोन्ही पद्धतीने जर तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन
सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने सोडवा किंवा या पद्धतीने सोडवा, परंतु एक पर्टिक्युलर तुम्हाला मेथडच दिलेली आहे की सबस्टिट्युटिंग मेथडने तुम्ही दिलेलं सामायिक समीकरण सोडवा, म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करा. तर त्यावेळी तुम्हाला याच मेथडनं सोडवावं लागेल. आणि जर इलिमिनेटिंग मेथड म्हणून सांगितलं तर या मेथडनं तुम्हाला सोडवावं लागेल. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न जो आहे तो काय सांगितलं बघा, 2x + y = 5 आणि 3x - y = 5. हे इलिमिनेटिंग मेथड प्रमाणे आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. तर दिलेल्या इक्वेशनला काय करायचं, नंबर द्यायचे. नंबर दिले, नंबर दिल्यानंतर या दोन्हीकडे लक्ष द्यायचं आणि काय करायचं की सेम पेयर असलेल्या टर्म आहेत का बघायचं. y ची टर्म सेम पेयर आहे, x ची नाही, कारण याचा कोएफिशियंट काय आहे, 2 आहे आणि या x चा कोएफिशियंट काय आहे, 3 आहे. म्हणजे सेम पेयर असण्यासाठी काय पाहिजे, त्या व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे आणि कोएफिशियंट आणि व्हेरिएबल हे एकसारखे पाहिजेत. म्हणजे याचा काय कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय, 1 आहे. याचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. म्हणजे हे सेम पेयर आहेत. हे सेम पेयर असेल, आता यांची चिन्हाचा काय विचार करा. चिन्ह कसे आहेत, साइन डिफरंट आहेत. जर साइन डिफरंट असेल तर त्या इक्वेशनचं काय करतो आपण, एडिशन. मग इथे लिहा ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहिला आणि दुसरा इक्वेशन ऍड करायचं आहे. म्हणजे 2x + y = 5 आणि 3x - y = 5. इथे काय करतो आपण, एडिशन करतो. हे गेट कॅन्सल झालं. इथे किती आली बेरीज, 5x = 10. हे 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. x = 10 / 5. म्हणजे x ची जी किंमत मिळाली ती आपल्याला काय मिळाली, 2 आली. आता ही x ची किंमत जी आहे हे तुम्ही इक्वेशन फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता. इथं सबस्टिट्यूट x = 2 इन इक्वेशन आपण फर्स्ट मध्ये ठेवूया. मग दिलेलं इक्वेशन लिहून घ्या, 2x + y = 5. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 2 ठेवा. 2 × 2 + y = 5. 4 + y = 5. हे इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह. y = 5 - 4. इथे y = काय मिळालं, 1. x ची किंमत 2, y ची किंमत 1 मिळाली आपल्याला. हे काय आहे ते, 2 and 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजेच इथं लिहिताना कसं लिहायचं, x y = इन सेकंड ब्रॅकेट 2, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू 1. आता सबस्टिट्युटिंग मेथड हेच गणित एलिमिनेटिंग मेथडने बघितलं. आता आपण कशाने पाहतोय, सबस्टिट्युटिंग मेथड. आता याच्यामध्ये आपल्याला कोणती किंमत ठेवणं तुम्हाला योग्य वाटतं, या इक्वेशन मधील या इक्वेशनला नंबर द्यायचे. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. ज्या इक्वेशन मधील आता या y ची जर किंमत तुम्हाला सबस्टिट्यूट करायची असेल तर इथं ते इक्वेशन घ्यायचं खाली. टेक इक्वेशन फर्स्ट, 2x + y = 5. हे y ची किंमत आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे, म्हणजे 5 - 2x. आता काय करायचं, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन. याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये सेकंड मध्ये, बरोबर आहे. मग सेकंड इक्वेशन लिहून घ्या, 3x - y = 5. ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी किंमत ठेवा. 3x मायनस इन ब्रॅकेट काय, 5 - 2x
इज इक्वल टू 5. याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे हा याच्यातला का ना 1 जो आहे तो इथं बाहेर आलेला आहे. बरोबर आहे का? म्हणजे काय येईल 3x कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातली चिन्ह बदलतात. अधिकचे वजा होतात, वजाचे अधिक होतात. -5 इथं मायनसचं प्लस 2x इज इक्वल टू 5. इथं 3x आणि 2x किती आलं? या दोन्हीची बेरीज 5x आली. हे इकडे निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? पॉझिटिव्ह. इज इक्वल टू 5 प्लस 5. 5x इज इक्वल टू 10. हे इथे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 10/5. x इज इक्वल टू 2 मिळालं. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन या दोन्हीमध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. 2x प्लस y इज इक्वल टू 5. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 2 ची किंमत ठेवा, 1 ची किंमत ठेवा. 2 × 2 प्लस y इज इक्वल टू 5. 2 2 ज 4 प्लस y इज इक्वल टू 5. हे 4 जे आहे इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. म्हणजे y इज इक्वल टू 5 - 4, y इज इक्वल टू 1. म्हणजे इथे काय येईल? x y इज इक्वल टू 2 and 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आले का बघा. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण तिसरं गणित पाहूया. तिसरं गणित 3x - 5y इज इक्वल टू 16 आणि x - 3y इज इक्वल टू 8. दिलेल्या इक्वेशनला नंबर द्या. दिलेले इक्वेशन याच्यामध्ये सेम पेयर आहेत का? सेम पेयर नाहीत. सेम पेयर नसेल तर आपल्याला काय करतो? सेम पेयर कंपल्सरी कन्वर्ट करतो. आपण सेम पेयरमध्ये कन्वर्ट करतो. मग आता आपण काय करूया? जर सेम पेयर आपल्याला हे जर घालवायचं म्हटलं तर या 3 ने या दोन्हीला पण या इक्वेशनला आणि या 5 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण काय करूया? या 3 ने सेकंड जे इक्वेशन आहे त्याला मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. सेकंड बाय 3. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर सेकंड इक्वेशन कोणतं आहे? x - 3y इज इक्वल टू 8. इथे काय मिळालं? 3. 3 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे 3 ने याला एकदा मल्टिप्लाय करा, या 3 ने या टर्मला एकदा मल्टिप्लाय करा आणि 8 ला सुद्धा मल्टिप्लाय करा. वी गेट इक्वेशन 3x - 9y इज इक्वल टू 24. म्हणजे 3 8 24. हे इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला? तिसरं इक्वेशन मिळालं. आता बघा, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन सेम पेयर आहेत. सेम पेयर आहेत पण यांची चिन्ह सुद्धा कशी आहेत? सेम आहेत. जर चिन्ह जर सेम असतील तर काय करतो आपण? सबट्रॅक्शन करतो. बरोबर आहे? मग इथं लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन. आता इक्वेशन कोणतं गण मोठं आहे? इथं जी गण संख्या मोठी आहे ते इक्वेशन मोठं, म्हणजे ही इक्वेशन इथली संख्या लहान आहे म्हणून इक्वेशन फर्स्ट फ्रॉम 3. मग थर्ड इक्वेशन लिहून घ्या. 3x - 9y इज इक्वल टू 24. फर्स्ट इक्वेशन 3x - 5y इज इक्वल टू 16. आपण काय करणार आहे? सबट्रॅक्शन. जेव्हा सबट्रॅक्शन करतो तेव्हा इथली सर्वच्या सर्व चिन्ह काय होतात? बदलतात. म्हणजे अधिक असेल तर वजा होतात, वजा असेल तर अधिक होतात. इथं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तेव्हा हे 5y निगेटिव्ह राहिलं ना, आता इथं काय राहिलं? पॉझिटिव्ह झालं. आता चिन्ह कसे आले हो? हे याला कोणतं चिन्ह आहे? निगेटिव्ह. याला चिन्ह कोणतं आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे हे गेट कॅन्सल झालं कारण सेम पेयर आहे. आता या 9y मधून 5 गेल्यानंतर मोठ्या संख्येत बघा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. इथं बेरीज वजाबाकी करताना काय करतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. -4y इज इक्वल टू
इथे किती आलं 8. आता हे -4y चिन्हासहित इकडे पाठवा, सॉरी -4 इकडे चिन्हासहित इकडे पाठवा. y इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय -4 म्हणजे 4 1 4 4 2 8. इथे मायनस साईन आहे म्हणजे y इज इक्वल टू -2 आलं. बरोबर आहे. आता ही जी किंमत आहे हे इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ठेवू. सबस्टिट्यूट y is equal to 2 in equation second इक्वेशन लिहून घ्या. x minus 3y is equal to 8 म्हणजे ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी -2 ठेवा. तुम्हाला काय मिळेल x minus 3 into -2 is equal to 8. x is equal to minus into minus plus 6 is equal to 8. x is equal to इकडे पॉझिटिव्ह इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल म्हणजे 8 - 6 x is equal to काय मिळाला 2 मिळाला. म्हणजेच इथं फायनल उत्तर लिहिताना काय लिहायचं x y is equal to x ची किंमत 2 आहे, y ची किंमत -2 is the solution of given equation. याच्यानंतर आपण सबस्टिट्यूटिंग मेथड करूया. याच्यामध्ये ह्या x ची किंमत ठेवणं आपल्याला सोपं आहे म्हणून काय करतो आपण टेक याला इक्वेशन नंबर द्या. टेक इक्वेशन सेकंड x minus 3y is equal to 8 म्हणजे x ची किंमत आपण काय करणार आहे ठेवणार आहे म्हणजे x is equal to 8 plus 3y म्हणजे इथं निगेटिव्ह इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. आता सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट the value of x in equation हे कोणतं आहे हे सेकंड घेतलंय म्हणजे फर्स्ट मध्ये ठेवावं लागणार. फर्स्ट मग फर्स्ट इक्वेशन घ्या 3x minus 5y is equal to 16 म्हणजे ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय करायचं x ची किंमत ठेवा. 3 into 8 plus 3y minus 5y ही टर्म आहे अशी घेतली इथं 16 या 3 ने याला एकदा मल्टिप्लाय करा आणि ब्रॅकेट मधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. किती आला 3 8 24 अधिक 3 त्रिक 9y वजा 5y बरोबर 16. इथे किती आलं हे इकडं अधिक आहे पॉझिटिव्ह आहे इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल म्हणजे 9y minus 5y is equal to 16 minus 24. इथे किती आलं 4y is equal to आता या 24 मधून जर 16 गेले 24 मधून 16 गेले तर किती आलं -8. आता याने काय करायचं याला डिवाइड करा मल्टिप्लाय आहे y is equal to -8 divided by 4 y is equal to -2 आला. आता ही y ची जी किंमत आहे ही y ची किंमत तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. आपण 2 मध्ये ठेवू. इथे पुट म्हणा पुट y -2 y is equal to -2 in equation second. x minus 3y is equal to 8 हे जिथं y आहे त्या ठिकाणी ही y ची किंमत ठेवून टाका. x minus 3 into -2 is equal to 8. x 3 2 6 हे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 8 x हे इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल 8 minus 6 x is equal to 2. इथे सुद्धा लिहिताना तुम्ही काय लिहायचं xy is the solution of given equation. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता चौथं गणित पाहूया. हे चौथं गणित आहे 2y minus x is equal to 0 आणि 10x plus 15y is equal to 105. हे इक्वेशन मी इथे लिहून घेतलेले आहेत. याला इक्वेशन आता बघा दिलेलं इक्वेशन जर का तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी
याच्यावरून काय 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. जर तुम्हाला दिलेले इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा असं जर विचारलं तर स्टँडर्ड फॉर्म्युला काय हो आपला ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे ही जी टर्म आहे ही टर्म कुठे आणावं लागेल या बाजूला. म्हणजे आपल्याला काय मिळेल 10x प्लस 15y मायनस 105 इज इक्वल टू 0. 1 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि अशा प्रकारचं तुम्हाला इक्वेशन दिलं आणि सॉल्व द इक्वेशन म्हणून सांगितलं तर इथं जी कॉन्स्टंट टर्म जी असते ना ही कॉन्स्टंट टर्म फक्त इकडे ट्रान्सफर करायची. म्हणजे हे दिलेलं इक्वेशन सॉल्व करताना ax प्लस by इज इक्वल टू च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं सॉल्व करताना. आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा म्हटल्यानंतर इकडचा जो कॉन्स्टंट टर्म आहे तो इकडे अधिक असेल तर इकडे वजा होईल, इकडे वजा असेल तर इकडे अधिक होईल. हे फक्त ध्यानात ठेवायचं. आणि कधीही एक्स जो आहे तो काय करायचा पहिल्यांदा घ्यायचा. पण इथे एक्स अगर पहिल्यांदा आहे का हो नाही. हे दिलेलं इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू च्या फॉर्ममध्ये लिहा. म्हणजे मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0. हे इक्वेशन मिळालं काय आपल्याला फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. काय हे ऑलरेडी आपल्याला ax प्लस by इज इक्वल टू च्या फॉर्ममध्ये आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एलिमिनेटिंग मेथड करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला हे एक्स टर्म घालून सोपं आहे कारण हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे. म्हणजे याला काय करावं लागेल सेम पेअरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करायचं 10 ने मल्टिप्लाय करायचं. इथे लिहा मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 10. 10 ने मल्टिप्लाय करा. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्यावं लागेल इज इक्वल टू 0 इंटू 10. या 10 ने ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे. आणि कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं का उत्तर 0 येतं. म्हणजे आपल्याला थर्ड इक्वेशन काय मिळालं मायनस 10x प्लस 20y इज इक्वल टू 0. हे आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. आता कशाचा विचार करायचा सेकंडचा आणि थर्डचा. कारण हे फर्स्ट इक्वेशन जे आहे ते याच्यामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. इथं सेम पेयर मिळाले. चिन्ह कशा आहेत ते भिन्न आहेत. जर साइन डिफरंट असेल तर काय करतो आपण एडिशन. म्हणजे ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सेकंड काय आहे 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. इथे मायनस 10x प्लस 20y इज इक्वल टू 0. आपण काय करतोय एडिशन करतोय. म्हणजे हे सेम पेयर डिफरंट साइन गेट कॅन्सल झालं. इथे किती आलं 35y इज इक्वल टू 105. हे इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे y इज इक्वल टू 105 डिवायडेड बाय 35. म्हणजे y इज इक्वल टू 105 ला 35 ने भागल्यानंतर किती उत्तर आलं 3. आता ही जी किंमत आहे ही किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवू. इथे लिहा सबस्टिट्यूट किंवा पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. हे इक्वेशन फर्स्ट मिळालं कोणतं मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0. इथं मायनस एक्स प्लस 2 इंटू 3 इज इक्वल टू 0. मायनस एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0. इकडे प्लस आहे इकडे गेल्यानंतर मायनस होईल. मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 6. पण आपल्याला एकची किंमत काढायची आहे म्हणून याचं चिन्ह बदललं का इकडची पण चिन्ह बदलतात. इकडचं वजाचं अधिक केलं इकडे कोणतंही असू द्या ते पण ऑटोमॅटिक बदलतं. म्हणजे x इज इक्वल टू 6. इथं लिहा x y इज इक्वल टू 6 and 3 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता ही सबस्टिट्यूटिंग मेथड जी आहे याला सुद्धा इक्वेशन फर्स्ट द्या, याला इक्वेशन सेकंड द्या. हे
हे इक्वेशन जे आहे एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा प्लस 2y इज इक्वल टू 0. आपल्याला कशाची किंमत ठेवणं योग्य वाटतंय हे इक्वेशन फर्स्ट इक्वेशन म्हणजे इथे लिहा टेक इक्वेशन फर्स्ट मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0. म्हणजे हे आपल्याला एकची किंमत ठेवायची आहे इकडे टर्म ट्रान्सफर करा मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 2y मिळालं. आपल्याला मायनस एकची किंमत ठेवायची नाही एकची किंमत ठेवायची आहे म्हणजे याचं चिन्ह बदलताना हे सुद्धा चिन्ह काय होतं बदलतं म्हणजे एक्स इज इक्वल टू 2y मिळालं. आता इथं लिहा सबस्टिट्यूट the value of x in इक्वेशन. हे कोणतं आहे फर्स्ट इक्वेशन घेतलं म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये ठेवायचं आहे सेकंड. आता सेकंड इक्वेशन लिहून घ्या 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. जिथं x आहे त्या ठिकाणी हे ठेवून टाका 10 in bracket 2y plus 15y is equal to 105. या दोन्हीचा गुणाकार 20y plus 15y is equal to 105. या दोन्हीची बेरीज 35y is equal to 105. हे इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल म्हणजे y ची किंमत काय मिळेल 105 डिवायडेड बाय 35. वी गेट y is equal to 3. आता या y ची किंमत कशामध्ये ठेवू 1 मध्ये. इथे लिहा सबस्टिट्यूट म्हणा किंवा पुट म्हणा पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कशामध्ये फर्स्ट मध्ये. फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0 मायनस एक्स प्लस 2 इंटू 3 इज इक्वल टू 0 मायनस एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0. इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 6. आपल्याला एकची किंमत काढायची आहे म्हणजे याचं चिन्ह बदलावं लागेल म्हणजे एक्स इज इक्वल टू 6. हे कशाची किंमत मिळाली आणि याच्या खाली इथं लिहायचं या पद्धतीने इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत पाचवं गणित 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे हे दिलेले जे इक्वेशन आहे हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. आपल्याला हे जे इक्वेशन आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे ax प्लस by इज इक्वल टू c म्हणजे कॉन्स्टंट टर्म इकडे ट्रान्सफर करायची म्हणजे 2x प्लस 3y इज इक्वल टू इथं पॉझिटिव्ह आहे इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल मायनस 4. हे इक्वेशन मिळालं फर्स्ट हे इक्वेशन मिळालं सेकंड. आता याच्यामध्ये सेम पेयर कोणते आहेत का कोणतेही नाही म्हणजे इथं सेम पेयर होऊ शकतात फक्त या 2 ने या पूर्ण इक्वेशनला सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2 इन ब्रॅकेट x मायनस 5y इज इक्वल टू 11. म्हणजे या 2 ने या कंसामधील सर्व पदाला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग आपल्याला काय इक्वेशन मिळेल 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. हे इक्वेशन मिळालं थर्ड. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेम पेयर आहेत पण चिन्ह पण कसे आहेत सेम आहेत. जर सेम साइन असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो. मग इथं सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. मग थर्ड इक्वेशन काय आहे 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. हे इक्वेशन लिहून घ्या 2x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 4. आपण सबट्रॅक्शन करतोय म्हणजे इथली चिन्ह काय झाली इथली चिन्ह बदलतात. हे मायनस या मायनसचं हे प्लस झालं बरोबर आहे. हे सेम पेयर गेट कॅन्सल झालं. आता इथे बघा -10 -3 -13y
इज इक्वल टू, आता इथे किती आलं 26, हे चिन्हासहित इकडे पाठवून द्या. y इज इक्वल टू 26 डिवायडेड बाय -13, म्हणजे उत्तर किती येईल इज इक्वल टू -2. -2 ही जी किंमत आहे, ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवूया 2 मध्ये. सबस्टिट्यूट म्हणा किंवा पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन सेकंड. हे इक्वेशन सेकंड काय आहे, x - 5y इज इक्वल टू 11. जिथं y आहे त्या ठिकाणी -2 ठेवा. x - 5 इंटू -2 इज इक्वल टू 11. x इज इक्वल टू 5 दोन्ही 10 आणि इथं मायनस मायनस प्लस झालं. 10 इज इक्वल टू 11 आणि x इज इक्वल टू इकडे पॉझिटिव्ह इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. x इज इक्वल टू 1. इथे लिहा x y इज इक्वल टू 1 and -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता सबस्टिट्यूटिंग मेथड, हे मेथड घेऊ, हे इक्वेशन घेऊ. याला इक्वेशन नंबर फर्स्ट, याला इक्वेशन नंबर सेकंड. टेक इक्वेशन सेकंड इक्वेशन घेतलं x - 5y इज इक्वल टू 11. हे इथं पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल निगेटिव्ह, म्हणजे x इज इक्वल टू 11 प्लस 5y. आता काय करायचं, सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन, हे सेकंड घेतले बरोबर आहे का, म्हणजे आपल्याला फर्स्ट मध्ये ठेवायचं. फर्स्ट इक्वेशन काय सांगितलंय 2x, हे सुद्धा कन्वर्ट करा. 2x प्लस 3y इज इक्वल टू -4. याला काय द्या, फर्स्ट इक्वेशन द्या. 2x प्लस 3y इज इक्वल टू -4. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी ही किंमत ठेवा, म्हणजे 2 इन ब्रॅकेट 11 प्लस 5y इज इक्वल टू -4. या दोन्ही या कंसातील प्रत्येक टर्मला काय करायचं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 11 दोन्ही 22, 5 दोन्ही 10y, सॉरी इथं आणि प्लस 3y राहिलं बघा, हे 3y टर्म आहे अशी राहिली, इज इक्वल टू -4. इथं प्लस 3y इज इक्वल टू -4. हे इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल आणि या दोन्हींची बेरीज म्हणजे 13y बरोबर 13y इज इक्वल टू -4 मायनस 22 मायनस 13y इज इक्वल टू -26. इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. y इज इक्वल टू -26 डिवायडेड बाय 13, y इज इक्वल टू -2. आता ही -2 जी किंमत आहे y ची, हे इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशन काय सांगितलंय, x - 5y इज इक्वल टू 11. x - 5 इंटू -2 इज इक्वल टू 11. x प्लस 10 इज इक्वल टू 11. हे इकडं पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल निगेटिव्ह होईल, म्हणजे x इज इक्वल टू 11 मायनस 10, x इज इक्वल टू 1. बरोबर आहे, हे दोन्ही पण किमती एकसारखे आलेत बघा. आता इथे लिहायचं या पद्धतीने, इज द, हे लिहिल्यानंतर लिहा इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता याच्यानंतर 5.1 मधील आपण शेवटचं गणित पाहूया. आता आपण शेवटचं गणित पाहणार आहोत. 2x - 7y इज इक्वल टू 7, 3x प्लस y इज इक्वल टू 22. आता या इक्वेशन मध्ये हे सेम पेयर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, बरोबर आहे, म्हणजे या 3 ने काय करू लागेल, या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि या 2 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड, मल्टिप्लाय
इक्वेशन फर्स्ट बाय थर्ड, फर्स्ट बाय थर्ड 3 ने मल्टिप्लाय करायचा आणि इक्वेशन सेकंड बाय 2, सेकंडला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. 2x मायनस 3y इज इक्वल टू 7. याला 3 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे 6x मायनस 21y इज इक्वल टू 21. हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला? थर्ड मिळालं. आता इक्वेशन सेकंड घ्या. नाव 3x प्लस y इज इक्वल टू 22. याला कशाने मल्टिप्लाय करतोय आपण? 2 ने. इथे काय मिळालं? 6x प्लस 2y इज इक्वल टू 44. बरोबर आहे. आता हे इक्वेशन कोणतं मिळालं? चौथं इक्वेशन. हे सेम पेयर आहेत. सेम पेयर असेल तर सॉरी सेम साइन असेल तर काय करतो? सबट्रॅक्शन करतो. इथे लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फोर्थ. इथे लिहा 6x प्लस 2y इज इक्वल टू 44. थर्ड इक्वेशन आहे 6x मायनस 21y इज इक्वल टू 21 मायनस इथे काय होईल? प्लस हे मायनस हे कॅन्सल झालं. इथे किती आलं? 23y इज इक्वल टू इथे किती आलं? 23. म्हणजे y इथं 23 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. म्हणजेच 23 डिवायडेड बाय 23 y ची किंमत काय मिळाली आपल्याला? 1 मिळाली. y इज इक्वल टू 1. आता ही जी किंमत आहे ही किंमत इक्वेशन सेकंड मध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. 3x प्लस y इज इक्वल टू 22. हे y इथे 1 ठेवा. y ची किंमत 3x प्लस 1 इज इक्वल टू 22. इथं पॉझिटिव्ह आहे. इकडे गेल्यानंतर काय होईल? निगेटिव्ह होईल. म्हणजे 3x इज इक्वल टू 22 मायनस 1. 3x इज इक्वल टू 21. 22 मधून 1 मायनस केलं 21 राहिलं. हे इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 3. वी गेट द व्हॅल्यू ऑफ x इज 7. इथे नंतर लिहायचं x y जी x ची किंमत आहे ती पहिल्यांदा लिहा, y ची किंमत दुसऱ्यांदा लिहा आणि पुढे वाक्य लिहायचं इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता हे दुसरी मेथड सबस्टिट्यूटिंग मेथड नुसार आपण काय करू? याला इक्वेशन नंबर 1 द्या, इक्वेशन नंबर 2 द्या. टेक इक्वेशन 2. टेक इक्वेशन 2. दिलेलं तिसरं इक्वेशन जे आहे ते लिहून घ्या. म्हणजे y ची किंमत काढायची ठेवायची आपल्याला. म्हणजे 22 वजा काय येणार? 3x. आता हे इक्वेशन सेकंड घेतलेलं आहे हे फर्स्ट मध्ये ठेवायचं. आता इथे लिहा सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ y in equation first. 2x minus 7y is equal to 7. जिथं y आहे त्या ठिकाणी किंमत ठेवा. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला? 2x minus 7 22 minus 3x is equal to 7. 2x या 7 ने कंसातील प्रत्येक पदाला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. इथे काय मिळेल? 7 दोन्ही 14 आणि 1 15. 154 आणि 121 x बरोबर 7. आता हे इकडे निगेटिव्ह आहे. इकडे गेल्यानंतर काय होईल? पॉझिटिव्ह होईल. आणि या दोन्हीची बेरीज वजाबाकी इथं निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. इथं निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल. आता इथं निगेटिव्ह आहे. इकडे गेल्यानंतर काय होईल? पॉझिटिव्ह. या दोन्हीची बेरीज 23x इज इक्वल टू 7 प्लस 154. 23x इज इक्वल टू यांची बेरीज किती आली?
161 बरोबर आहे का. 7 आणि 4 11 आजच्यावाला 1 इथं एक्स इज इक्वल टू किती आलं 161 डिवायडेड बाय मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल 23 आणि एक्स इज इक्वल टू 7. बघा एक्सची किंमत 7 आहे, वायची किंमत आपल्याला काढायची आहे. सॉरी आता हे काय करायचं पुट एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन कशामध्ये ठेवणं योग्य आहे सेकंडमध्ये. मग सेकंड इक्वेशन लिहून घ्या 3x प्लस वाय इज इक्वल टू 22. आता एकच्या ठिकाणी काय करायचं एकची किंमत ठेवा 3 × 7 प्लस वाय इज इक्वल टू 22. 21 प्लस वाय इज इक्वल टू 22. इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल म्हणजे 22 वजा 21 वायची किंमत किती आली 1. आता बघा इथे वायची किंमत 1 आहे, वायची किंमत 1 आहे, एकची किंमत 7 आहे, एकची किंमत 7 आहे. या पद्धतीने इथे लिहायचं पुढे लिहायचं इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. तर मित्रांनो हा 5.1 हा इथे आपला संपलेला आहे. याच्यानंतर 5.2 लवकरात लवकर अपलोड करतो मी. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.